येस अंपायर 2 मिनिटं प्लीज मॅच स्टॉप करा. दोन्ही टीमचे 12th मॅन. वेट वेट तुम्हाला कॉलिंग दिला जाईल तेव्हा चालू करा. कॉलिंग दिला जाईल तेव्हा चालू करा. दोन्ही टीमचे 12th मॅन प्लीज या. विनंती असेल आपल्याला. मॅच स्टॉप आहे. अगदी 12th मॅन नसल्यामुळे लक्षात ठेवा. इथून पुढे ज्या प्रत्येक मॅचेस होतील त्या मॅचमध्ये पहिला चेंडू पडण्याआधी जर 12th मॅन नसेल तर इनडायरेक्टली पॅनलाइज केलं जाईल. लक्षात ठेवायचं. आयोजक कमिटीला विनंती असेल की प्लीज व्यासपीठाच्या बाजूचा जो मात्र आवाज आहे तो मात्र शांत ठेवायचा आहे. या ठिकाणी पाहतोय आपण पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असतील. पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू असताना स्ट्राईक इनला बॅटल सागर आपल्याला पाहायला भेटत तर नॉन स्ट्राईक इनला बॅटल केल्या जातील. एक बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती. याचा सुरेख फटका सजवलाय. जर विचार केला तर उंची जास्त, लांबी कमी, परंतु अगदी प्रॉपर टायमिंग आहे. 1 बॉल सीमा रेषा बाहेर चौकारासाठी पाठवलाय. तब्बल 4 धावसंख्येने पहिला आलाय चौकार. मालक 007 या स्पर्धेतील. डीजे प्लीज या. चेंडू आहे. 07 जर्सी नंबर त्या ठिकाणी उपस्थित असेल दीपक. परंतु 2 धावसंख्या आपण वेगाने पूर्ण केली जातील. धावसंख्या 2 पुन्हा एकदा वेग होत असताना आतापर्यंत धाव जाऊन पोहोचला. धाव फलकावरती पहा 8 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गो. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना ओहो अप्रतिमा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापर केला. अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला परंतु आतापर्यंत डॉट बॉलचा 2 खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते 8 या आकड्यावरती. 1 टू गो. पॉवर प्लेच्या षटकातील पहिला चेंडू प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू आपल्याला पाहायला भेटलेला आहे. काहीही कमतरता नाहीये. मालक चषक 007 यसा पहा बॅटचा फेस ओपन केला. दिशा दाखवली आणि अगदी जर विचार केला तर स्ट्रेट ड्राईव्ह सजवला होता. हा देखील जाईल. चुकांना माफी नाहीये चौकारासाठी. म्हणजे तब्बल सुरुवात 2 ने केली होती आणि एंडिंग मात्र झालेला आहे तब्बल चौकाराने. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आल्यानंतरने धाव फलक धाव संख्या वरती आपल्याला पाहायला भेटेल 12 या आकड्यावरती. येस डीजे येस प्लीज या. आणि त्याचबरोबर छावा चित्रपट देखील ज्यामध्ये विकी कौशल यांनी मात्र प्रमुख भूमिका छत्रपती संभाजी महाराजांची केलेली आहे. काही करू नका. एक वेळ क्रिकेट खेळायला येऊ नका परंतु छावा चित्रपट पाहायला नक्कीच जा. कारण गरज आहे. सध्या स्थितीची छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यस कमिटी मेंबर्स एकाने प्लीज जा आतमध्ये.
रोशनचा पहिला चेंडू बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न चुकी झाले, थ्रो देखील झालाय. अगदी जर विचार धोक्याची घंटा देखील होती, परंतु सेफ झोन मध्ये बॅटला आपल्याला पाहायला भेटला. एक धावसंख्येने मात्र या ओव्हरची होते सुरुवात आणि धावसंख्या 13 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटेल. अगदी जर विचार केला तर पहिलं गाणं आजच्या दिवसातील छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जी टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते ना, आणि डीजे मास्टर मध्ये डिम्पल बॉयने पहिलं गाणं देखील छत्रपती संभाजी महाराजांचं लावल्याबद्दल धन्यवाद. अशीच गाणी शेवटपर्यंत लावा विनंती असेल आपल्याला. एक अजून एक टॉपर टीम्स एकमेकांसमोर खेळताना पाहायला भेटेल, ज्यामध्ये जर विचार केला तर ब्रह्माळे बॉयज असेल, रेवंडे 11 असेल, किंवा जर विचार केला तर पुढे DDSM राजापुरी किंवा फ्रीवाडी टीम्स असेल. अनेक अशा टॉप टीम्स एकमेकांसमोर खेळताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर 5-5 षटकांचा सामना आहे. अंपायरला देखील विनंती असेल, पंच लक्षात ठेवा, विनंती असेल की पहिलं षटक झालंय आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना जास्त वेळ मात्र घेऊ नका. जो डिसिजन असेल तो त्वरित तुम्हालाच द्यायचा आहे. थोडीफार चर्चा करणं फार महत्त्वाचं असतं, कारण अंपायर नामांकित आहेत. पण जर विचार केला तर अगदी मोठमोठ्या स्पर्धा अटेंड करणारे मात्र आज ही मॅच कव्हर करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटत आहेत. यस, पहा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनला सलामी देणारा हा आलाय कार डीजे प्लीज. थँक्यू सो मच, धन्यवाद. लॉंग ऑन मात्र अगदी सही स्थितीला आपल्याला पाहायला भेटला. खुदून करताना बॅटल पुढे आहे सागर. 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलाय. हो हो हो, वॉट डिलिव्हरी. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटते. का म्हणतात ही मानाची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गतील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा आहे असं का म्हणतात ना. एकदा एक ट्रॉफ्या पहा, चकमकाचा केंद्रबिंदू आहे मालक 007 चषकाचा. याचा पहा बॅटचा फेस मध्ये ओपन केला. आता मात्र लॉंग ऑफ खोदून काढलं. क्षेत्ररक्षक असेल, 1 बाउन्स गदर केला जाईल. फिकी करेपर्यंत पहा आतापर्यंत 2 धावसंख्या पाठ वेगाने पूर्ण केले जातात. आणि पहा चुकीला माफी नसते कधी. त्याने क्रिकेटमध्ये एक एक चुकी आहे ना तुम्हाला चषकापासून दूर घेऊन जाऊ शकते. तब्बल 3 धावा धाव फलकावरती अगदी सहजरित्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. 3 धावसंख्येने धाव फलक मात्र अगदी वेगावला जाऊन पोहोचलाय संघ तब्बल 22 लॉस ऑफ 0 विकेट बॅक टू गॉन आपल्याला पाहायला भेटेल. त्यामध्ये सागर तब्बल आतापर्यंत सागरच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. तर गणेश एक या आकड्यावरती खेळताना पाहायला भेटेल. या इनिंग मधील गणेशच्या माध्यमातून हा तब्बल दुसरा चेंडू फेस केला जाईल. ओव्हर क्रमांक 2 मधील तब्बल 5वा चेंडू प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत एक मोठा फटका जरूर आपल्याला पाहायला भेटला आहे. ओहो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. पहिला विकेट छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मालक 007 चषकामध्ये आपण पाहताना येत असताना पाहायला रोशनच्या माध्यमातून. बॅटल कोण आहे, मिस्टर गणेशचा पहिला विकेट पडला या चषकामध्ये. डीजे या. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि लॉस ऑफ 1 विकेट बॅक टू गॉन असताना 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. 1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा एक चेंडू पाहायला भेटलाय. यस, पहा आधी जर विचार केला तर पंचदंड होतात. चेंडू इट्स अ व्हाईट बॉल, नकारात्मक चेंडू, अवांतर धावसंख्येमध्ये वाढ आणि ICC नियम क्रमांक 22 चे ते उल्लंघन होत असताना आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या 1 ने जरूर वेगा होते धाव फलकावरती 23 आकडा आपल्याला पाहायला भेटेल. परंतु इथे जर विचार केला तर रायगड प्रीमियर लीगची कहाणी याच ग्राउंडवर आपल्याला पाहायला भेटली होती. जी ग्राउंड हे 12 बॉल 2 धावसंख्येची आवश्यकता असताना टाय मॅच आपल्याला पाहायला भेटली होती. ही खेळपट्टी जिकडे तुम्ही खेळाल ना तिकडे मात्र जाणार आहे. म्हणजे काय,
यस चुकी होते, चुकीला माफी नाहीये. पहा एका एका धावसंख्येसाठी रडावं लागतं. व्हाईट +2 3 धावसंख्या ॲड केल्या जातील. धावसंख्या 3 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय तब्बल 26 या आकड्यावरती. लक्षात ठेवा, तुमच्या अशा चुका आहेत ना, त्या चुका तुम्हाला मालक 007 चषकापासून दूर घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये देखील राहू शकतात. क्रिकेट हे असं एक समीकरण आहे. या समीकरणामध्ये ना तुम्ही मित्रांनो अगदी एका धावसंख्येवरती किंवा एका चेंडूवर देखील विश्वास ठेवू शकत नाही. कारण दगा देणारं सर्वात मोठी असणारा मात्र खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ओहो! कुट्ट्यापॅचा चेंडू पाहायला भेटला, परंतु आता मात्र डॉट बॉलचा खेळ आपल्याला पाहायला भेटला आहे. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला आहे. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटते 20. येस आउट. येस आउट. अंपायर आउट असेल तर प्लीज येस थँक यू सो मच. डीजे या. थँक यू सो मच. धन्यवाद डीजे. आज डीजे मास्टरनं ठरवलं मात्र सर्वांना खुश ठेवण्याचं. थँक यू सो मच कारण भाई पैसा लिया है तो बजाना पडेगा. येस थँक यू सो मच. अप्रतिम सुमधुर संगीत आपल्याला ऐकल्याबद्दल थँक यू सो मच धन्यवाद. कधी जर विचार केला तरी भवानी तलवार एकदा रणांगणामध्ये पडल्यानंतर कधी माघारी परतत नाही. लक्षात ठेवा, अगदी फार इतिहास आपला चांगला आहे आणि त्या इतिहासाचं मात्र कौतुक अगदी तोंड भरून आपण केलं पाहिजे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. सेफ झोन मध्ये आहे. चेंडू अगदी निघून चाललाय. वन बाउन्सी मारेशा बाहेर स्ट्रेट अगदी सुरेख पाहायला भेटालीच आहे प्लीज. थँक यू धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती संदीप आये जनाब आपका स्वागत. त्यांनी पहिल्या चेंडूवरती पहिला मिनी हेलिकॉप्टर उडवल्यानंतर मात्र 4 धाव जसं की आपल्याला पाहायला भेटले. धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 30 या आकड्यावरती पाहायला भेटले. अजून देखील तब्बल या षटकातील 17 चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 चेंडूमध्ये तब्बल धावसंख्या येणं जास्तीत फार महत्त्वाचं आहे. कारण ही खेळपट्टी अशी आहे, तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर तुमच्या बाजूने खेळ असणार आहे. तुम्ही चांगली बॅटिंग केली तर तुमच्या बाजूने खेळ असणार आहे. कारण हीच खेळपट्टी वरती अनेक बॅटरने 50s मारलेले आहेत. तर अनेक बॉलर्सने 12 बॉल 2 धावसंख्येची देखील अगदी मॅच टाईक देखील करून दाखवलेली आहे. म्हणजे काय, ते क्रिकेटचा तुमच्याकडे अगदी जर क्लास परमनंट असेल ना, तर तुम्ही अगदी कधीही इथे तुमच्या संघर्षाचा डंका वाजवू शकता. जसं पहा पहिल्या चेंडूवरती तब्बल जर आल्यानंतर आपण पहिला चौकार, त्यानंतर वाईट, त्यानंतर अगदी कमबॅकची सांगता आपल्याला पाहायला भेटते. कमबॅक चेंडू आला. 2 बॉलवरती मात्र 5 धावा नक्की खर्च केलेल्या आहेत. परंतु येणारे 4 चेंडू कोणत्या प्रकारे हाताळले इकडे लक्ष आहे सर्वांचं. याचा पहा इथे देखील आपण पाहतो क्षेत्ररक्षक असेल. हो, थोडीफार चुकी झाली. अगदी बोटांना स्पर्श करून चेंडू निसटला. परंतु 2 धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केली जातील. धावसंख्या 2 ने वेग होत असताना आत्तापर्यंत आपण पाहतो धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 33 या आकड्यावरती. 3 टू गो. अजून देखील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल या मॅच मधील ओव्हर क्रमांक 3 मधील आपण पाहतोय. पुढे सरकार मोठा फटका असा जपलाय. अगदी जर विजय क्षेत्ररक्षक आहे. हो हो माय गॉड. ज्या प्रकार नो बॉल. येस कोणता नो बॉल सर. ओके फर्स्ट नो बॉल म्हणजे 5 धावा इथे ऍड केल्या तरी 5 धावसंख्येने धावफलक मात्र अगदी वेगावलाय. जाऊन पोहोचलाय तब्बल धावफलकावरती तब्बल 38 या आकड्यावरती. 38 धावा. येस येस नो बॉल गेला. मी 5 धावा ॲड केल्या धावसंख्या धावफलकावरती 38 38 धावसंख्येवरती धावफलक मात्र पोहोचले आपण पाहतोय. धावफलक आतापर्यंत जर विचार केला तर 38 धावा. उघडे डोळे पहा नीट पुढील आहे फ्री हिट. फ्री हिटचा येणारा चेंडू आहे आणि या चेंडूवरती नक्की काय होईल इकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण पहिला नो बॉल आहे.
यस अप्रतिम फटका असा जवला त्या कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा आलाय. घनघनाहाती प्रहार संघर्षाचा शंखनाद करत असताना हा आलाय. षटकार डीजे प्लीज या. पाहायला भेटले आणि त्याबद्दल सागर अप्रतिम खेळी करताना आपल्याला पाहायला भेटलाय. यासाठी आपण पाहतोय तब्बल इट इज अ व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती पहा आतापर्यंत 45 या आकड्यावरती. आतापर्यंत चेंडूचा खेस झालाय फक्त 1 2 3. हो हा देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी इथे देखील चुकी इथे देखील हा देखील येतोय चौकार आणि धावसंख्या 4 ने तब्बल वेगावरती जाऊन पोहोचेल संघ तब्बल धाव फलकावरती. पहा नो बॉल वरती याच क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली होती आणि चौकार गेला होता. त्यानंतर तब्बल षटकार पाहायला भेटला आणि आत्ता देखील यस ओके आणि आता देखील आपण पाहतोय तब्बल जर विचार केला तर 4 धावसंख्या पाहायला भेटतील. येस अंपायर. येस अंपायर लक्षात ठेवा मॅच स्टॉप करा. एक नियम असेल तुमच्यासाठी देखील लक्षात ठेवा की बॉल जोपर्यंत क्षेत्ररक्षक पकडत नाही आणि जर कोण ओरडलं तर इनडायरेक्टली बॅटिंग टीम्सला 2 रनची पेनल्टी तुम्ही देऊ शकता. येस थँक्यू सो मच. धावसंख्या धाव फलकावरती पहा 49 या आकड्यावरती 1 टू गो. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिलाय. सहा देखील फटका फसला क्षेत्ररक्षक आहे आता मात्र जजिंग चालू आहे. ही देखील कॅच ड्रॉप. अशा प्रकारे जर लॉलीपॉप झेल तुम्ही सोडत असाल तर येणाऱ्या वेळमध्ये तुमचा फार कठीण होऊ शकतो. यस 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती 50 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटलाय. जाऊया डीजे मास्टरकडे सुमधुर संगीत ऐकण्यासाठी डीजे प्लीज या. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे धन्यवाद. घोरपड म्हणजे लक्षात ठेवा घोरपडे बंधू हे आपल्याला पाहायला भेटले होते. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मात्र त्यांच्या मात्र फार मोठी यस कामगिरी आपल्याला राहिली होती. ते म्हणजे 1989 ते 1689 ते 1696 या कालावधीमध्ये मुघलांविरुद्ध यशस्वी मोहिमेसाठी मालिका चालवली होती आणि गनिमी युद्ध घातपात आणि चप्पळपणे पराभूत होण्याच्या परिणामात पराभूत होणे यांसारख्या डावपेचांना कुशल वापर करून सामूहिक कौशल्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं. यस हा देखील फटका जमलाय. प्रॉपर टायमिंग नाहीये. जजिंग चालू असेल आता मात्र सुरेख कॅच पकडले गेले. हे संपलाय. टाटा बाय बाय. मिस्टर सागर ज्या कामासाठी आला होता त्याच्या बॅट मधून तब्बल 43 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजतील का डीजे या. थँक्यू सो मच. धन्यवाद.
न्यू बॅटल संजय माने न्यू बॅटल खेळवडीच्या आतमध्ये असताना शाकिनला बॅटल असेल. ओव्हर क्रमांक 4चा खेळ सुरू झाल्याने 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर विशालने खऱ्या अर्थाने मात्र आता कमबॅक करायला सुरुवात केली. या देखील फटका आपण बघतोय. बॅटचा फेस ओपन करताना एक संख्या फट वेगाने पूर्ण केली जाईल आणि फिकी करेपर्यंत आतापर्यंत आपण पाहतो. याचा बॅकअप आहे, बॅकअप होऊ शकतं माहिती आहे. एका धावसंख्या होती समाधान मांडल्यानंतर धावसंख्या धाव फलकावली. 3 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये तब्बल 3 धावसंख्या आलेल्या पाहायला भेटल्यात. पहा, पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा पाहायला भेटल्या. तिसरी ओव्हर संदीपची फार महागडी पाहायला भेटली. 24 धावा त्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. तर आतापर्यंत या षटकामध्ये 3 बॉल आणि 3 चेंडूंचा खेळ देखील आणि 3 ओव्हर रन्स देखील आपल्याला पाहायला भेटत. येस, इट इज द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 1 ने वेगवत असताना तब्बल आतापर्यंत धावसंख्या धाव आपल्याला पाहायला भेटते म्हणजे 54 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू गॉन. तब्बल 3 विकेटचा मात्र खेळ संपला आपण पाहतोय आणि अजून देखील आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 4 मधील 3 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. यस, हा देखील पहा अगदी बॉडी लँग्वेज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला आणि सक्सेसफुल देखील राहिला. आतापर्यंत आपण पाहतोय डॉट बॉल अजून देखील आपल्याला पाहायला भेटला. एक जरूर व्हाईट बॉल आला, परंतु एक विकेट जो मात्र सागरचा मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट होता तो मात्र मिळवून दिलाय या पुठ्ठाने. तर नाव मात्र पाहायला भेटते विशाल. ओव्हर क्रमांक 1 मध्ये 12 धाबा दिल्या होत्या आणि ओव्हर क्रमांक वैयक्तिक दुसऱ्यामध्ये आतापर्यंत यस अजून एक मात्र आपण पाहतोय टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. अजून एक मात्र बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटलाय. 1 टू गो म्हणजे एका चेंडूचा खेळ मात्र होता बाकी राहिलाय. चौथं षटक प्रगतीपदावरती असताना स्टार्किंगला बॅटल आपल्याला पाहायला भेटला तो म्हणजे गणेश. याचा फटका चांगला पाहायला भेटलाय. प्रॉपर टायमिंग आहे. आधी झापूक झुपूक स्टाईल मध्ये पाठवलाय. डीजे प्लीज. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धाव फलकावरती 60 या आकड्यावरती पाहायला भेटले. म्हणजे जर विचार केला 15 चौक 60 म्हणजे प्रत्येक ओव्हरचा रिक्वायर रन रेट मात्र 15चा आपल्याला करेक्ट रन रेट मात्र 15चा आपल्याला पाहायला भेटला. प्रत्येक ओव्हरमध्ये येत तब्बल 15च्या धावसंख्येने धावफलक आतापर्यंत कुठून काढलेले आहेत. त्यामध्ये तिसरं षटक ज्यामध्ये मात्र 14-24 धावा आपल्याला पाहायला भेटले ना, तो तर फार मोठा धावफलक तिथूनच सुरू झाला. धावसंख्या धावफलकावरती अजून किती येतील तब्बल एकाच षटकाचा म्हणजे तब्बल 6 चेंडूचा खेळ बाकी असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटला मिस्टर सचिन. याचा पहिल्या चेंडावर पाहतोय क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये फेकी देखील केली जाईल परंतु थोडाफार वेटिंग केलाय आणि धावसंख्या धाव फलकावरती पूर्ण 1 ने वेग होत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धावसंख्या आल्या. तब्बल धावसंख्या धाव फलकावरती 61 या आकड्यावरती पाहायला भेटेल. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती. याचा हा देखील पहा फुलटॉस चेंडू होता. प्रॉपर टायमिंग इथे देखील आहे का हा प्रश्नचिन्ह होता परंतु इथे मात्र अगदी जर विचार केला कॅच पकडले गेला. खेळ संपला. बॅक टू गॉन डीजे या. थँक्यू सो मच. धन्यवाद. पहिल्या चेंडूमध्ये 1 धावसंख्या त्यानंतर मात्र विकेट देखील पाहायला भेटला. म्हणजे पहा हे दुसरं षटक होईल का कमबॅक षटक इकडे सर्वांचं लक्ष असेल कारण पहिल्या षटकामध्ये या आधी तो ओव्हर क्रमांक 4 मध्ये 10 धावसंख्या पाहायला भेटल्या होत्या. यास पुढे सरकून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहायला भेटला. बाउंड्री लेंथ वरतून ऑनच्या क्षेत्रातून आला. असा फेकी देखील केले परंतु 2 धावसंख्या फाट वेगाने पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2 ने वेग होत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचला. धावफलकावरती पहा 63 म्हणजे 63 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलवरती आतापर्यंत त्याने मात्र 3 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. या आधीची ओव्हर पहा. या आधीच्या ओव्हरमध्ये देखील तुम्हाला हाच फलक आपल्याला पाहायला भेटत होता. 2 यस हा देखील चेंडू व्हाईट बॉल असेल म्हणजे पहा या आधीची ओव्हर विशालने हाताळली ना त्याच प्रकारे धावफलक चाललाय. 3 बॉल 4 धावा 3 टू गो.
परंतु येणाऱ्या 3 चेंडूमध्ये देखील विशालने 6 धावा दिल्या होत्या. एक षटकार पाहायला भेटला होता. असं स्वीप केलाय क्षेत्ररक्षक आहे का? हा प्रश्नचिन्ह आहे. क्षेत्ररक्षक असेल फेकी करेपर्यंत आपण पाहतो पण 2 धावसंख्या पाठीमागे पूर्ण केल्या आहेत. परंतु 4 धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल आणि धावसंख्या 4 ने वेगवत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पडले धावफलकावरती 68 या आकड्यावरती लॉस ऑफ 3 विकेट लॉस ऑफ 4 विकेट बॅक टू गॉन. पहिला विकेट 22 त्यानंतर 26 त्यानंतर 52 आणि 61. याचं खोदून काढला क्षेत्ररक्षक असेल जर विचार केला तर अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. फेकी देखील केली जाईल तोपर्यंत 2 धावसंख्या पाठ वेगाने पूर्ण केल्या जातात आणि धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा वेगवत असताना आतापर्यंत धावफलक जाऊन पडले धावफलकावरती 70 या आकड्यावरती. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी राहिला आहे ते आपण पाहतोय. तब्बल शेवटचा एक चेंडू बाकी असताना यस पुढे सरकून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांकडे आमच्या नजरा असतील. यस विकेटमध्ये इथे पहिले फर्स्ट इनिंगचा खेळ संपलाय. 70 धावांनी 71 धावसंख्येचं आव्हान असेल ते म्हणजे पुढील टीम्स जे मात्र बॅटिंग करताना मात्र पाहायला भेटेल चिखलेवाडी या टीम्सकडे. जाऊया टॉस का बॉसमध्ये या ठिकाणी डीडीएम डीडीएसएम आणि डीडीएसएम राजापुरी आणि पिरेवाडी या दोन टीम्सला जर माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज टॉस का बॉसमध्ये यायचं नाणेफेकीसाठी. डीडीएसएम राजापुरी आणि पिरेवाडी टीम्स चला पहिला चेंडू पडण्याआधी यायचं नाणेफेकीसाठी तर हा देखील कॉलिंग असेल ते म्हणजे टीम्स भेटवडी या टीम्सने लवकरात लवकर क्षेत्राचे सजवून घ्या. 2 बॅटर देखील खेळपट्टीवरती पाठवलेत चाळकेवाडी या टीम्सने. येस डीजे या. हॅलो, हॅलो, हॅलो.
थँक यू व्हेरी मच डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही महाराजांना मानवंदना करून बी राम मोरे आपला या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आयोजित या मालक चषक 2000 मालक 007 चषक 2025 या पर्वामध्ये आपलं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक दैदिप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. अगदी जिथे आपण पाहिलं तर पहिला सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला चालकेवाडी तर एका बाजूला बेंडवाडी या दोन बलाढ्य संघांदरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी केली आपण जर पाहिलं तर बेंडवाडी संघाने प्रथम फलंदाजी केली. तब्बल धावा फलकावरती उभारल्या गेल्या. याच 70 धावा या धावफलकावरती उभारल्या गेल्या आणि 71 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेले. ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामने 5 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त आयोजन आपण पाहतोय आणि जी एक अप्रतिम क्रीडा नगरी आपण पाहायला मिळते. सेक्टर 29 कारगर विभागामध्ये ही क्रीडा नगरी. पहिलं षटक या ठिकाणी अटळलं जाते. गोलंदाज सुनील, सलामीला फलंदाज दीपक आणि नॉन स्ट्राईक केला विशाल फलंदाज. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. सामना मात्र सुरुवात केली जाते. 71 धावांचं टार्गेट लक्ष चेस करण्यासाठी डिफेंड करण्यासाठी सुद्धा आपण जर पाहिलं पहिलाच बॉल अगदी कव्हरच्या रिझल्टमध्ये गॅप मधून खेळलाय आणि कार्पेट लाईन दन करीत येतोय. हा पहिल्या बॉलवर पहिला चौकार. धन्यवाद डीजे. तर त्याचबरोबर आपण पाहतोय मान्यवर अतिथी भैरवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा मालक सन्माननीय श्रीमंत सकपाल साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. साहेबांचे या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून अगदी हार्दिक स्वागत करतो आणि त्याचबरोबर साहेबांचा यथोचित शुभसत्कार या ठिकाणी पार पाडला जाईल. भैरवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वेसर्वा सन्माननीय सकपाल साहेबांचे या ठिकाणी आपण पाहतोय यथोचित शुभसत्कार पार पाडला जातोय. कमिटी मेंबर्स ट्रॉफी आपण पाहतोय. मालक 007 चषक 2025 पर्व. या पर्वामध्ये जे माध्यमवर अगदी या दिवसभरामध्ये या मंचावरती ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभेल त्या सर्वांचं आम्ही अगदी यथोचित शुभसत्कार या ठिकाणी पार पाडणार आहोत. यावेळेस मात्र अगदी गुडलेट स्पॉट का जबरदस्त उसळी मिळाली चेंडूला. पंचांचा इशारा मात्र इथे नो बॉल. तर सकपाल साहेबांचे या ठिकाणी आपण पाहतोय शुभसत्कार या ठिकाणी पार पाडला जातोय. अगदी प्रेमाचं या आयोजकांच्या मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमप्रतीक ज्याला म्हटलं जातं. अगदी आपण महिना पाहतोय फेब्रुवारीचा महिना, प्रेमाचा महिना आणि त्याच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचे या ठिकाणी शुभसत्कार पार पाडला जातोय. भैरवनाथ टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्व सन्माननीय सकपाल साहेबांच्या या ठिकाणी यथोचित शुभसत्कार पार पाडला गेलाय. नक्की साहेब आपण या स्पर्धेला आपली मोलाची उपस्थिती लावलीत आणि या स्पर्धेला आपण एक शोभा दिली आपल्या येण्याने. त्याकरता खऱ्या पुन्हा एकदा आम्ही आपलं मनापासून आपलं स्वागत करतो. 8 धावा 8. चला स्पीडअप करा. तर बा या चेंडूवर तब्बल 4 धावा मिळतील. यस ओके. तर 4 धावा मिळतील. एक 9ची आणि पॅनल्टीच्या 3 धावा अशा प्रकारे 4 धावा मिळतील. त्याला बॅट द्या. त्याला तो बॅट मागतोय. तर आलेल्या 3 धावांनिशी आपण पाहतो 4 धावांनिशी धावफलक मात्र पोहोचते ते 8 या अंकावरती. पहिल्या बॉलवरती आपण जरा स्पीडअप करा, जरा घाई करा प्लीज. माझ्या मते बराचसा विलंब होतो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने पार पाडायचे आहेत कारण तब्बल 5 षटकांचे आपल्याला सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे वेळ कमी आणि सामने खूप आहेत आपल्याकडे. तर
त्यानुसार आपल्याला मॅनेजमेंट करावी लागेल, अरेंजमेंट करावी लागेल आणि प्रत्येक सामन्याला कमीत कमी वेळ आपला खर्च करावा लागेल. येस आणि त्याचबरोबर गोलंदाज या ठिकाणीच बदल पाहायला मिळेल. चला तर 2 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर श्री इव्हेंट्स यांच्या माध्यमातून अगदी जगभरामध्ये लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. श्री इव्हेंटच्या माध्यमातून जर कॅमेरामॅन आपण पाहिलं तर दीपांशू आणि त्याचबरोबर यस लोकेश हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय विशेष अतिथी मान्यवर सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब या साहेबांचा सुद्धा आपण मालक 007 या पूर्ण कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सन्माननीय अतिथी सुनीलजी जाधव साहेब या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेत आणि या साहेबांचे सुद्धा एस क्रीडा प्रमुख जगन्नाथजी जगन्नाथजी शिर्के यांच्या शुभ हस्ते सुनीलजी जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. सन्माननीय अतिथी सुनीलजी जाधव साहेब साहेबांचे सुद्धा आपण पाहतोय मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर प्रेमप्रतीक ज्याला संबोधलं जातं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जातोय. तर अशा प्रकारे आपण पूर्ण दिवसभरामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचा हेतूची शुभ सत्कार पार पाडणार आहोतच. तर त्याचबरोबर कैफ तांब्यान त्याचबरोबर भूषण वाकोडे या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण या क्रीडा मंचावरती यावं, या व्यासपीठावरती यावं आणि या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तर दोन्ही मान्यवरांना आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये मालक 007 चषक 2024 या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र लॉफ्ट केल्या चेंडून आपण पाहतोय सरळ मात्र विकेटला चालू जातोय. आमच्या समालोचन कक्षाला मात्र सलामी देणारा हा षटकार येतोय फलंदाज विशालच्या बॅटमधून. डीजे थँक्यू डीजे थँक्यू व्हेरी मच. चला स्पीडअप करायचं आहे, जरा घाई करा पण आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ देऊ नका कुठल्याही गोलंदाजाला किंवा संघाला. ही विनंती असेल आपल्याला आपल्या राईट्स आहेत कमिटी मेंबरच्या माध्यमातून संपूर्ण राईट्स आपल्याला दिले गेले आहेत आणि त्याचा पुरेपूर वापर करावा अशीच आमची इच्छा असेल. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. एंड ऑफ द 2 overs 15 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ विदाउट एनी विकेट्स. एक फलंदाज मात्र आपण ताबडतोब पाहतोय बाद झाला नाहीये. सलामीचे फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहेत विशाल आणि त्याचबरोबर दीपक. जिथे आपण दीपकचा खेळीचा विचार केला तर 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. 4 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस मात्र डिफेन्स करण्याचा प्रयत्न, अगदी हलक्या हाताने चेंडूला केवळ दिशा देण्याचा प्रयत्न, संयम राखला. नो बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय नो बॉल इथे. आणि त्याचबरोबर पुढचा चेंडू आपला फ्रीजचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तर नो चेंडू असेल पुढचा चेंडू फ्रीजचा. तर त्याचबरोबर सन्मान्य अतिथी आपण पाहतोय कैफ तांबे साहेबांचा आणि त्याचबरोबर भूषणजी वाकोडे साहेबांचा मालक 007 या कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून
या दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडत आहोत. फिफ्थ आम्ही आपण एक पाहिलं तर एक हँडसम पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी यांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय, ज्यांचा आपण वारंवार उल्लेख करतोय की बाई उबदार शाल त्याचबरोबर प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन शुभ सत्कार पार पाडला जातोय. आणि त्याचबरोबर आमचे पुढील मान्यवर सन्माननीय भूषणजी वाकोडे यांचा देखील या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. अगदी या स्पर्धेकरता आपण जर पाहिलं तर अगदी ग्रामीण भाषेतील ग्रामीण भागातील अगदी एक वाद्य आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच हलगी. हे वाद्य या ठिकाणी या स्पर्धेकरता आणलं गेलं आणि एक वेगळी कुठेतरी या स्पर्धेमध्ये वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला जातो. भूषणजी वाकोडे यांचा आपण पाहतोय या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि वळूयात आपण पुनश्च एकदा या सामन्याकडे, जिथे आतापर्यंत आपण पाहिलं तर या बॉलवरती मात्र स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्रक्षण, थोडंसं मात्र इथे फंबल झालं आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र खूप चांगलं बॅकअप पाहायला मिळाला, क्विक थ्रो पाहायला मिळाला आणि एका धावेवर या ठिकाणी रोखलं जात आहे. तर एक धाव आली आणि या एका धावेची धावफलक मात्र पोहोचतोय, ते म्हणजेच 21 या अंकावरती. 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज विजय याला आपण पाहतोय. हो, यावेळेस चांगला चेंडू आहे, डिलिव्हर खूपच जबरदस्त आणि इथे फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. अप्रतिम साऊंड सिस्टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या घरकर विभागामध्ये असेल, पनवेल विभागामध्ये जेव्हा जेव्हा एक मोठा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो, मग अगदी मोठी स्पर्धा असो किंवा कुठल्याही भव्य दिव्य कार्यक्रम असो, आपल्या डीजे बँडच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. आणि आजही स्पर्धा त्यांच्या डीजेच्या या संगीत आणि संगीतमय केली जाईल, आमच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले जाईल, यामध्ये तेवढी मात्र शंका नाही आहे. तर मागील चेंडूवर आपण पाहिलं विकेटचं बदल पाहायला मिळालं, त्यानंतर मात्र नवीन फलंदाज शरद स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. शरदसाठी पहिलाच बॉल फुल टॉस गॅप मधून खेळून दिलं गेलंय, चेंडू जातोय तिथे सीमा रेषे पार. शरदच्या बॅट मधून येतोय हा दमदार चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. पहा, या ठिकाणी कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सूचित केले जाते, याची नोंद घ्यायची आपण. जे सामने आता खेळतात किंवा ज्यांना पुढे सामने खेळायचे आहेत, खेळपट्टी म्हणजे तुम्ही इन ग्राउंड तुम्ही जर कोणताही अपशब्द वापरलात तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल किंवा असोसिएशनच्या माध्यमातून तुमच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, याची दखल आपण घ्यायची आहे. त्यामुळे ऑन ग्राउंड आपण कुठलाही अपशब्द पंचांना, खेळाडूला, कोणालाही वापरायचा नाही आहे, याची दखल घ्या आपण. तर अशा प्रकारे आपण पाहतोय या ठिकाणी एस पंच एस ओके. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्यात त्या 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे हॅलो, सॉरी यस. नक्कीच यस. 2 षटक आपण पाहिलं, कारण पहिलं षटक जर आपण पाहिलं गोलंदाजाला बॅन केलं गेलं,
नवीन गोलंदाज मैदानामध्ये आला. सुनील बॅन झाला तर सागर मैदानासाठी गोलंदाजसाठी मैदानामध्ये आला. त्यामुळे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 12 चेंडूमध्ये तब्बल धावा आल्या त्या 25 धावा. जरा स्पीडअप करा, जरा घाई करायची प्लीज. वारंवार आम्ही आपल्याला सूचित करू शकत नाही. कर्णधाराने त्याची जबाबदारी घ्यावी की जास्त वेळ आपण खर्च करू नका. तर 25 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज एक के ओ एकेचा पहिलाच बॉल एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न. फलंदाजाने मात्र पुरेपूर चेंडू रीड केला. जसा मात्र चेंडूला उसळी मिळाली तसं चेंडू प्रहार चढवला आणि सरळ चेंडूला धाडून दिलं ते डीप स्क्वेअर लेगला तब्बल 6 धावांसाठी. थँक्यू थँक्यू व्हेरी मच डीजे. तर षटकार आला आणि षटकारने आपण पाहतो धावफलक मात्र पोहोचते तब्बल 31 या अंकावरती. जिथे पाहिलं आपण 71 धावाचा टार्गेट यावेळेस सुद्धा लॉफ केलाय. मात्र सुनील चेंडू खाली आहे. झेल घेतला जाईल का आणि अगदी सोडू का एखादा लोण्याचा गोळा हातामध्ये घ्यावा, अगदी त्या प्रकारचा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम झेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. विशाल येतोय बॅक टू दी पवेलियन. डीजे आपण पाहतोय आमचे मान्यवर अतिथी ज्यांचं आगमन अगदी या हलकीच्या वाद्याने त्याचबरोबर फटाक्याच्या आतिषबाजीने मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. थोड्याच वेळामध्ये आम्ही या सर्व मान्यवरांना आपण या क्रीडा मंचावरती पाहू शकाल. यावेळेस मात्र यष्टिक्षाच्या आतामध्ये सरळ चेंडू विसावतोय. पंचांचा इशारा आम्हाला येतोय की अवांत स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल आणि अतिरिक्त धाव्याने धावफलक मात्र पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. टार्गेट आपण पाहतो लक्ष्य आहे 71 धावांचं टार्गेट आहे. 71 धावांचं लक्ष्य. हॅलो हॅलो. या ठिकाणी मालक 007 चषक 2025 पर्व 4 सन्मानित उपस्थिती SPL संस्थापक श्री अरविंद दादा जाधव तसेच कमिटी मेंबर विनायकजी सपकाळ, सुनील दादा जाधव, प्रसिद्धी प्रमुख तसेच उपाध्यक्ष आपले श्री सागर दादा पवार सर यांचं या ठिकाणी जल्लोषात आगमन झालेलं आहे. या ठिकाणी छोटासा सत्काराचा कार्यक्रम आमच्या मंडळातर्फे आम्ही घेत आहोत. या प्रमुख व्यक्तींना सन्मानित करण्यात येत आहे. यथोचित असा सन्मान या ठिकाणी त्यांचा करण्यात येईल आमच्या मालक 007 कमिटीतर्फे. तसेच पहिला सन्मान आपण घेत आहोत श्री अरविंद दादा जाधव यांना सन्मानित करतील आमच्या मंडळाचे क्रीडा प्रमुख जगन्नाथ शिर्के AS यांचा मानाची उपदार शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. फोटो काढा.
हॅलो. तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. आतापर्यंत धाव फलकावरती धावा 42 धावा आहेत. जरा स्पीडअप करा, जरा स्पीडअप करा प्लीज, जरा घाई करा. तर त्याचबरोबर आमचे पुढील मान्यवर सन्माननीय सागरदादा पवार साहेब साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. याच आपण जर पाहिलं तर SPL ग्रुप या ग्रुपचे सन्माननीय उपाध्यक्ष म्हणून पद ज्यांच्याकडे आहे साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सोनूबाई सोनूबाई आमच्या मंडळाचे सचिव आपला कार्याध्यक्ष यांच्या हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे. हॅलो. तर आपण पाहतोय SPL ग्रुप उपाध्यक्ष तर सन्माननीय सागरजी पवार साहेबांचा आपण पाहतो या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर मॅच उपदार शाल साहेबांना परिधान केली गेली आणि अशा प्रकारे साहेबांचा यथोचित या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्यानंतर तर त्याचबरोबर सन्माननीय विनायकजी सकपाल साहेब जांभे साहेबांचे या ठिकाणी सुद्धा शुभ सत्कार पार पाडले जर आपण पाहतोय. अगदी साहेबांचं काही थाटामाटामध्ये या ठिकाणी एंट्री पाहायला मिळाली. साहेबांच्या सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. साहेबांना सुद्धा बाईची उबदार शॉल आणि त्याचबरोबर प्रेमप्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम आल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं, त्याचबरोबर जे क्रीडा रसिक आम्हाला घर बसल्या पाहतात ऐकतात तुम्हा सर्वांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे पुढील मान्यवर सन्माननीय संजय दादा चव्हाण साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी संदीप दादा शिर्के मी विनंती करेन माझ्यामध्ये या असोसिएशनचे उपाध्यक्ष यस मंडळाचे उपाध्यक्ष मालक चषक 007 उपाध्यक्ष संजयदादा हिरके यांच्या शुभ हस्ते हा शुभ सत्कार पार पाडला जातोय. तर त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही स्पर्धा ज्या असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते यस ज्यांच्या ज्या असोसिएशनच्या अंतर्गत आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते असोसिएशन आपल्याला पाहायला मिळते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रोहिदासजी वरागडे साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. कमिटी मेंबर्स मालक 007 कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. रोहिदासजी वरागडे साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन मुंबई अध्यक्ष असोसिएशन अध्यक्ष सन्माननीय रोहिदासजी वरागडे साहेबांच्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला. जोरदार टाळ्या झाला पाहिजेत साहेबांच्या स्वागताकरता. आपण पाहतोय ज्या असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा राबवली जाते त्याचं असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय रोहिदासजी वरागडे साहेबांचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला गेलाय. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर सुनील दादा जाधव दादाचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. मी विनंती करेन की दादा प्लीज आपण या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सुनील दादा जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय.
तर सर्वमान्य सुनील दादा जाधव दादा साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. त्याचबरोबर पुढील शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जाईल. मालक 007 कमिटी मेंबर आणि अगदी खऱ्या अर्थाने या व्यक्तींना आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जातं सन्माननीय गणपतजी बारकू शिंदे साहेब शिर्के साहेब गणपत बारकू शिर्के साहेब साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. यस यात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष म्हणून पद ज्यांच्याकडे आहे सन्माननीय गणपतजी शिर्के साहेब साहेबांचे या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून हा शुभ सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय. सर नोक असल्या आम्हाला कळेल का? एस फील्ड रिस्ट्रिक्शनचा आपण पाहतोय. हा नो चेंडू पाहायला मिळतोय. धावा फालकावरती आहे ते आता 67 धावा आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल. येणारे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. सातला 14 पाहिजेत. 57 झाले. येणारे 7 चेंडू 14 धावा. तर त्याचबरोबर सन्मान्य पांडुरंगजी शिर्के साहेब साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सन्माननीय मान्यवर अतिथी पांडुरंगजी शिर्के साहेब. मी पाटील साहेबांना विनंती करेन की पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते आपण शिर्के साहेबांचा शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडायचा. पांडुरंगजी शिर्के साहेब यांचा आपण कॅमेरामॅनकडे आपण आपलं चेहरा करायचा आहे. यस कॅमेरामध्ये क्षणचित्र टिपले जात आहेत. या स्पर्धेतील अमूल्य क्षणचित्र त्याचबरोबर आपण पाहतोय इथे षटक संपतंय आणि आता मात्र शेवटचं षटक शिल्लक असेल. येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे सन्माननीय दत्तारामजी शिर्के साहेब साहेबांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल. सन्माननीय दत्तारामजी शिर्के साहेब साहेबांचा या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जातोय. अगदी या स्पर्धेचं वैशिष्ट्य मित्रांनो आपण पाहतोय अगदी तळागाळातील व्यक्ती असो किंवा आपल्या समाजातील ज्येष्ठ व्यक्ती असो अगदी सर्वांचा या ठिकाणी यथोचित शुभ सत्कार पार पाडला जातोय. अगदी कुठल्याही व्यक्तीला इथून मात्र उदासपणाने इथून कुणीही जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते. प्रत्येकाचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी राखला जातोय. सत्कार पार पाडले जात आहेत. अशा प्रकारे आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण पाहतोय या ठिकाणी शुभ सत्कार पाडतोय. त्यानंतर मात्र वळूयात आपल्या या सामन्याकडे जिथे मात्र अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या मालक 007 चषकच्या या 4थ्या पर्वामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि वळूयात सामन्याकडे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 14 धावांची गरज असेल. गोलंदाज महेश याला आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजेच फलंदाज सचिन. 6 चेंडू 14 धावांची गरज. थोडंसं मात्र प्रेशरमध्ये हा सामना पाहायला मिळतो. थोडंसं दडपणामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. मात्र लीग फॉर्मॅट आहे. इथून मात्र जो संघ जरी पराभूत झाला तरी मात्र त्याला यस नॉकआउट सामने आहेत म्हणजे तुम्हाला संधी नाहीये. करो अथवा महत्व प्रत्येक या सामन्यामध्ये तुम्हाला तीच परिस्थिती असेल. डू ऑर डाय तुम्हाला करायचं. अन्यथा इथून मात्र थोडेसे मिसफील पाहायला मिळते. कलेक्शन खराब झालं. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये आणि 2 धावेचा अगदी 3 धावेमध्ये या ठिकाणी रूपांतर केले जाते. 3 धावा या ठिकाणी आल्या. पहिलाच बॉल पहिल्याच चेंडूवर जर आपण पाहिलं तर धावची स्वरूपाच्या 3 धावा येतात. जिथे आपण पाहिलं 7 चेंडू 14 धावांची गरज असणार आता मात्र येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. काय जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण दैदिप्यमान उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र पहिलाच सामना काय कमालीचा पाहायला मिळतोय. पहा अगदी अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. अजूनही येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. हो यावेळेस फुल टॉस स्टेट ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येईल. अप्रतिम क्षेत्ररक्षक 1 हँडेड चेंडू रोखला जातोय आणि या ठिकाणी धावा मात्र मिळतात त्या 2 धावा.
अगदी सहज आपला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर इथे मात्र प्रयत्न केला जाईल की एकेर धावेने इथून मात्र सामना विजय होऊ शकत नाही. मात्र दुहेरी धावा जर प्रत्येक चेंडूवर जरी आल्या तर मात्र अगदी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला जाईल. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि तब्बल धावा मिळतील 4 धावा. डीजे बरोबर आपण जर पाहिलं तर अगदी आपल्या शेजारच्या ग्राउंड खेळपट्टीवर जो सामना आपला पाहायला मिळतो तो म्हणजेच गोरेवाडी विपक्ष घाटेवाडी या सामन्याचा हा सामना मात्र जिंकलाय संघ घाटेवाडी संघ आणि सामनावीर मात्र धनाजी जाधव सामन्यावर आपला पाहायला मिळतो. या ठिकाणी सामन्यावरचा किताब या ठिकाणी दिला जाईल. आज आपण या सामन्याकडे वळूयात कारण खूप कठीण सामना पाहायला येणारे दोन चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. येणारे 2 चेंडू 5 धावा. पाच यस यस सर यस ओके सर इथे थोडं आहे ओके यस ओके यस तर 2 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार. यावेळेस फटका चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषे पार आणि हा येतो एक दमदार चौकार. आतापर्यंत 13 आल्या. 2 चौकार 1 डबल आणि पहिल्या बोलत 3 13 आल्या. ओके आता 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. यस कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. हा सामना मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर जोरदार टाळ्या या सामन्यासाठी झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी छत्रपती संभाजी महाराज क्रिकेट असोसिएशन आणि असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय बालक 007 चषक 2025 चे पर्व 4थं पर्व आणि 4थ्या पर्वामधील पहिलाच सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेवलाय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. या 1 चेंडू मध्ये एकदा बनवावीच लागेल. जर फलंदाजी करणारा संघ आपण जर पाहिला जर या चाळकेवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर या चेंडूवर धाव आलीच पाहिजे आणि इथे खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव इथे मिळते आणि या एखाद्या आपण अशा प्रकारे पाहतोय की चाळकेवाडी संघ इथे पहिला विजय प्रस्थापित करतोय. नक्कीच शुभेच्छा असतील चाळकेवाडी संघाला पुढील सामना करता आणि बेटर लक हार्ड लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट टीम. यस बॅटवाडी संघाला आम्ही मात्र पुढच्या स्पर्धेकरता शुभेच्छा देतोय. यस पा तुम्हाला